हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट. सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. बघा, आज खूप महत्त्वाचा विषय आपण डिस्कस करतोय, जो आहे स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकांचा, की ह्या पत्रिका सोडवायच्या कशा, ह्या कुठे मिळतात आणि याला कसं सोडवायचं, या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये आज आपण एक आढावा घेणार आहोत. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आधी अभ्यासक्रम तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे. अभ्यासक्रमावरचा व्हिडिओ आपण नुकताच तुम्हाला 2-3 दिवसाच्या आधी तुम्ही जर व्हिडिओ चेक केले तर पूर्ण अभ्यासक्रम इंटेलिजंट टेस्टचा कोणता आहे, त्यानंतर मराठीचा कोणता आहे, सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि त्या एकदा तुम्ही पाहिल्यानंतर आता काय करायचंय की प्रत्येक घटक किती गुणांचा आहे, वेटेज किती आहे ते पहा. त्याच्यात ते दिलंय सगळं. कोणते धडे जास्त विचारले जातात ते पहा. आणि त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवताना तुमचा फोकस राहतो की तुम्ही त्या गोष्टी जास्त वाचलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण त्याच्यात जास्त सांगितलेल्या आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवणं. परीक्षेसाठी खूप कमी दिवस बाकी आहे आणि या कमी दिवसांमध्ये तुम्ही जर व्यवस्थित तयारी केली, तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न सोडवले तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. बघा, खऱ्या परीक्षेसारखं वातावरण नेहमी ठेवायचं आहे. ठरलेल्या वेळेतच तुम्हाला 90 मिनिटं प्रश्नपत्रिका सोडवायची आणि वेळेचं नियोजन जे आहे, आता हे 90 मिनिटांचा इकडे विषय येत नाही, कारण आपल्याला माहित आहे आपल्या इकडे 300चा विषय टोटल, पेपर 1 पेपर 2 चा 150 मार्काचा विषय. इकडे हे NMMS ची गोष्ट झाली. पण वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट आपल्याला इकडे जमलं पाहिजे. सोबतच तुम्हाला प्रश्नपत्रिका 3 फेरीमध्ये सोडवायची आहे. पहिली फेरी सोपे प्रश्न, खात्रीचे MCQ करायचे. दुसऱ्या फेरीमध्ये मध्यम अवघड लेवलचे प्रश्न तुम्हाला याच्यात जमले पाहिजे. सोबत याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न सोडवायचे, पण त्याच्यात डोकं शांत ठेवलं पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये अवघड किंवा शंका असलेले प्रश्न सोडवण्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि पर्याय बाद ऑप्शन इलिमिनेशन वापरायचं. म्हणजे तुम्हाला जर वाटलं हे 4 पर्याय आहे आणि या 4 पर्यायातलं हे चुकीचं वाटतंय, हे चुकीचं वाटतंय, हे चुकीचं वाटतंय, म्हणजे आपलं उत्तर लगेच मिळतं. तर खाली जे 4 ऑप्शन दिलेत त्यापैकी कोणते जास्त चुकीचे वाटतात ते आधी कॅन्सल करायचे. मग तुम्हाला 2 मध्ये योग्य उत्तर सोडवायला सोपं जाईल. आता ही गोष्ट केल्यानंतर उत्तर तालिकेची आपली तुलना झाली पाहिजे, उत्तर तालिका व्यवस्थित सोडवली गेली पाहिजे. कसं, याच्यामध्ये चुकीचे प्रश्न वेगळ्या वहीत लिहायचे, हे घरी जेव्हा करतो आपण तेव्हा. आणि हे जे चुकलेले प्रश्न आहेत, ह्या चुकलेल्या प्रश्नांना विचार करून पाहायचं की हे का चुकले, हे कुठे होते, आपण याचं वाचन बरोबर केलंय का, म्हणजे चूक का झाली हे समजून घ्यायचं. म्हणजे चुकीतून आपल्याला सगळ्या गोष्टी अनालाइज करायच्या आणि त्या पुन्हा समजून घ्यायच्या. हा सगळ्यात महत्वाचा यातला टप्पा आहे. पुढचा महत्वाचा विषय कोणता ते आता आपण बघूया. याच्यामध्ये चुकीच्या प्रश्नावरून अभ्यास करा. म्हणजे जे गणित चुकलंय ते पुन्हा शिका. तुमच्यासाठी आपल्या YouTube वरती खूप साऱ्या सिरीज उपलब्ध आहे. नाही आवडलं तर दुसऱ्या शिक्षकांकडून करा, पण तो कॉन्सेप्ट जो आहे तो कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणं हे तुम्हाला महत्वाचं आवश्यक आहे. मराठी उतारामध्ये जर चुका होत असेल तर त्याचं वाचन वाढवा. टाइम लावून उतारे सॉल्व्ह करा. एका उताराला मिनिमम 5 मिनिटात जमतं का प्रश्न सोडवणं ते बघा. डायरेक्ट उतार्यातला सगळा वाचत बसल्यापेक्षा तुम्ही प्रश्न पहा आणि तो प्रश्नाचं उत्तरच त्या उत्तरात शोधा. तर बुद्धिमत्तेचं चूक होत असेल तर रोज 5 ते 10 सराव प्रश्न सोडवा. अशा पद्धतीनं बुद्धिमत्ता, मराठी आणि गणित या विषयांचा सराव तुम्ही घरबसल्या चांगल्या पद्धतीनं करू शकता. यामध्ये पॅटर्न ओळखणं खूप महत्वाचं आहे. मागील 5 ते 10 वर्षाच्या तुम्ही जर क्वेश्चन पेपर पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की कोणते प्रश्न वारंवार येत आहेत, कोणते टॉपिक हमखास असतात आणि हे टॉपिक तुमचे मजबूत तुम्हाला करायचे. जे टॉपिक मध्ये तुम्हाला अडचण आहे, ज्या टॉपिकचा तुम्हाला जे आहे प्रॉब्लेम येतोय, ते सगळे प्रश्न तुम्हाला वारंवार करून घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आता तुमची मदत जी आहे ते फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला पॅटर्न जर एकदा समजला तर ह्या सगळ्या गोष्टींचा मुद्दा जो आहे तो सॉल्व्ह होऊन जाणार. पुढचा आहे आठवड्याचा प्लॅन बनवायचा आहे. सो आठवड्यात किमान 2 प्रश्नपत्रिका, एक सॅटरडेला शनिवारी आणि एक संडेला रविवारी. तर या 2 दिवशी तुम्हाला टाइम लावून, जसा दुपारचा वेळ मिळतो शाळेतून आल्यावरती, किंवा संडेला तर सकाळी तुम्ही करू शकता ज्या वेळेत पेपर असतो त्या वेळेत, तर ते रविवारी त्याची पुनरावृत्ती करा आणि चुकांचं विश्लेषण करा. ह्या जर दोन्ही दिवस तुम्ही जे पेपर सोडवलेत. शेवटचा महत्वाचा सल्ला, फक्त प्रश्न सोडवणं पुरेसं नाहीये, चुका सुधारत जाणं महत्वाचं आहे. आणि जे विद्यार्थी चुका सुधारतात ते स्कॉलरशिप मिळवतातच, तुम्हाला माहिती आहे.
त्यामुळं या सगळ्या महत्वाच्या गोष्टींवरती लक्ष द्या. तुम्हाला जर काही कोणत्या गोष्टीत अडचण वाटली किंवा वाटलं की हे समजलं नाहीये तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगू शकता. आपल्या चॅनलवरती तशी सुविधा आहे की विद्यार्थ्यांच्या कमेंट वाचून त्याच्यावरती उत्तरं दिली जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सॉल्व्ह करा. काही अडचण आली तर प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.